वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द लास्ट सेक्शन ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया जॉग्राफी. काय? लोकसंख्या पाठ आहे आपलं, फक्त त्याला पॉलिश करतोय. ओके, चला आकडेवारी शेवट घेतो मी, त्याच्या आधी थोडा कन्सेप्च्युअल पोर्शन आहे तो आपल्याला बघावा लागेल. ओके, चलो लक्ष द्या. ओके, आठवतंय का नॉटस्टाईन? ओके, फ्रँक नॉटस्टाईन नावाचा तुमचा जॉग्राफर होता. त्याने काय सांगितली? थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. हे पहिलं नॉटस्टाईन नावाचा माणूस माहित पाहिजे आपल्याला. आणि नॉटस्टाईननी सांगितली थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. हे डेमोग्राफी म्हणजे काय? लोकसंख्या ना. डेमॉस लोकसंख्या होतो, लॅटिन वर्ड येतो तुमचा, त्याच्यावरनं गोष्टी होतात. आता बघा काय सांगितलं, तुमचा काळ बदलतो तसा लोकसंख्येतला बदल संभवतो असं त्याने सांगितलं. याच्यासोबतच अजून एक माणूस बघितला होता आपण, माल्थस. माल्थसचा सापळा. माल्थसने कधी सांगितला? 1798 ला माल्थसने त्याचा माल्थुझेन ट्रॅप सांगितला. काय म्हणला माल्थस? माल्थस म्हणला लोकसंख्या तुमची कशी वाढेल? हा, कसं? गणितीय. गणितीय म्हणजे कसं? 1 2 3 का? आणि भूमितीय म्हणजे कसं? सांगा कसं? एक येतं अल्जेब्रिक आणि एक येतं तुमचं जॉमेट्रिक. सांगा अल्जेब्रिक कसं? हा, 1 2 3 4 आणि तुमचं 1चं 2 2चं 4 4चं 8. कसं झालं? तुमची लोकसंख्या जी आहे ती कशी वाढणार आहे तुमची? जॉमेट्रिक. डायरेक्ट डबल 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 डबल. आणि ही 1 2 3 4 या पद्धतीने तुमचं अन्नधान्य उत्पादन. आणि त्यामुळे काय होतंय, तुमची लोकसंख्या त्या ट्रॅपमध्ये सापडते. म्हणजे खाणारी तोंड जास्त आणि उत्पादन होणारं अन्नधान्य कमी, या ट्रॅपमध्ये सापडली म्हणजेच गरिबीच्या ट्रॅपमध्ये सापडणार. हा झाला तुमचा माल्थुझेन ट्रॅप. आयोगानं त्याचं वर्ष विचारलंय. हे 2 थिअरी महत्वाचे. आणि तिसरी महत्वाचं, 1953 ला कोण होता? त्रिवार्ता. आठवते का? मानवी भूगोलात काय बघितलं होतं आपण? त्रिवार्तानं लोकसंख्या भूगोल ही सेपरेट ब्रँच ऑफ जॉग्राफी डिक्लेअर केली. क्लिअर आहे सगळ्यांना? हे 3 झालं. आणि याच्यानंतर महत्वाचं आहे थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. आठवते का सगळ्यांना? कशावरती आपण बघितली होती ती? इकडे होता तुमचा जन्मदर आणि इकडे होता तुमचा मृत्यूदर. आहे का? आठवते? आता त्याच्यावरती आपण लक्ष ठेवलं होतं. पहिल्या थिअरीमध्ये काय होतं, सगळा समाज मागास असतो. मागास असल्यामुळे पोरं किती जन्माला घालायची माहित नाही, आणि एखादी रोगराई आली तर औषध आहे का त्याच्यावर? नाही. त्यामुळे दोन्ही भागामध्ये तुमचा जन्मदर सुद्धा जास्त आणि मृत्यूदर सुद्धा जास्त. दोन्ही जास्त असतात, पण जितका जन्मदर तितकाच मृत्यूदर असतो. त्यामुळे हे दोन्ही पण एकसारखं असतं. त्यामुळे लोकसंख्या कशी झाली? स्थिर. लोकसंख्या हायर पण आहे ती स्थिर पण आहे. त्यामुळे पहिल्या अवस्थेला म्हणतात उच्च स्थिर अवस्था. याला आपण म्हणतो हाय स्टेशनरी स्टेज. क्लिअर आहे? हे पहिलं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पहिली अवस्था कळली. जगातला सध्या कुठलाही देश या अवस्थेत नाही. ओके, पुढचं तुम्ही घेता दुसरी अवस्था. आता दुसऱ्या अवस्थेमध्ये काय होतं, थोडंसं औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती आल्यामध्ये लोकांकडे पैसा आला. पैसा आला म्हणजे संशोधन वाढलं. त्यामुळे जे रोग येत आहेत त्या रोगावरचा रिसर्च वाढला. आणि रिसर्च वाढल्यामुळे अचानक तुमचा मृत्यूदर कमी झाला, पण जन्मदर मात्र जैसे थेच राहिला. आणि त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यामधली तफावत झाली. क्लिअर आहे का? यामुळे झाली तुमची प्रारंभीची प्रसरणशील अवस्था. क्लिअर आहे का? लोकसंख्या एक्सपांड झाली ना, याला म्हणतात प्रारंभीची प्रसरणशील ओके अवस्था. याला इंग्लिशमध्ये म्हणतो अर्ली एक्सपांडिंग स्टेज. आता मला सांगा, प्रचंड तफावत आहे, त्यामुळे ते एक फेनॉमेन होतो लोकसंख्येचा विस्फोट. अत्यंत महत्वाचं. ओके, आता तिसरी अवस्था. तिसऱ्या अवस्थेमध्ये साधारणतः असं कळतं की तिसऱ्यामध्ये पैसा तर आलाय. पैसा आला म्हणजे लोक शहाणी झाली, लोक शाळेत जायला लागली. शिक्षणामुळे लोकांना लोकसंख्येचं महत्व कळलं. त्यामुळे किती पोरं जन्माला घालायचं हे त्यांना कळायला लागतं. आता काय होतं, मृत्यूदर कमीच झालेला आहे, पण जन्मदर सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो. इथं जन्मदर कमी झाला, मृत्यूदर कमीच आहे. यातली तफावत कशी झाली? कमी झाली. त्यामुळे अवस्थेला म्हणतात उशिराची प्रसरणशील अवस्था. ही झाली उशिराची लेट एक्सपांडिंग स्टेज. आता इथं लोकसंख्या वाढणारच आहे, पण इतकी वाढणार आहे का विस्फोटासारखी? लोकसंख्या वाढते पण कशी? घटत्या दराने वाढते. आणि हाच प्रश्न विचारलाय लोकसंख्या बदलाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये, लोकसंख्या कोणत्या दराने वाढते? क्लिअर आहे? ओके, यानंतर पुढे चौथं. आता मला सांगा,
जन्मदर कमी होत चाललाय, मृत्यूदर कमीच आहे. नंतर अशी स्टेज येते की लोक एकदम तुमची बिझी होतात, जन्मदर तुमचा ते प्रमाण आणि ती मेंटॅलिटी ह्या सगळ्या गोष्टी राहत नाहीत. त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी होतात आणि ते दोन्हीही एकसारखे होतात. सेम असं झालं, फक्त इथं ते उच्च होतं, इथं ते कमी झालं. त्यामुळे या अवस्थेला म्हणतात निम्न स्थिर अवस्था. क्लिअर आहे का? जन्मदर मृत्यूदर दोन्ही कमी दोन्ही एकसारखे, त्यामुळे लोकसंख्येत वाढ होणार आहे की इथं नाही. त्यामुळे लोकसंख्या कशी होणार आहे? इथं लोकसंख्या स्थिर होणार आहे, स्टेबल. आणि पाचव्यात तर असं होतं की जन्मदर हा मृत्यू दरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्येमध्ये काय झाली? इथं घट. त्यामुळे या पाचव्या अवस्थेला म्हणतात ऱ्हासमान अवस्था. काय म्हणतात? ऱ्हासमानाची अवस्था. क्लिअर आहे सगळ्यांना? डन. कळले का? ही कोणाची होती? फ्रँक नॉटस्टाईनची थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. त्याच्यामध्ये त्यांनी किती अवस्था सांगितल्या? 5 अवस्था सांगितल्या. 5 अवस्थांमध्ये लक्षात ठेवायचं. आता भारताला बसवायचंय आपल्याला. क्लिअर आहे? भारतामध्ये जी पहिली अवस्था होती ती होती 1891 ते 1921. त्यात पण 1921 ला महाविभाजक वर्ष म्हणतात. महाविभाजक का बरं? कारण इथं लोकसंख्या वाढण्याच्या ऐवजी काय झाली? आपली घट झाली. दुसरी जी अवस्था होती त्या दुसऱ्यामध्ये आपल्याकडे 2 स्टेज आहेत. एक तुमची 1921 ते 1951 आणि दुसरी 1951 ते 1981. हा जो लोकसंख्येचा विस्फोट आहे या दुसऱ्या अवस्थेतला आपला इथं झाला 1951 ते 81. त्यात पण पर्टिक्युलरली 1961 ते 71 या काळामध्ये आपल्याकडचा आतापर्यंतचा हायेस्ट डिकेडल रेट होता किती? 24.82. क्लिअर आहे सगळ्यांना? हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. 24.82. पुढे गेले तुम्ही आता साधारणतः उशिराचे. तिसऱ्या अवस्थेत सध्या भारत आहे आणि तिसरी अवस्था भारतात 1981 ते 2011 या काळात चालली. सध्या भारताची लोकसंख्या वाढती का? होय, सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या देश आहे, पण ती घटत्या दरानं वाढते. हा प्रश्न येतो. सध्या भारताच्या लोकसंख्येचं स्टेटस काय? लोकसंख्या तर वाढते पण कशी? घटत्या दराने वाढते. म्हणजे एक्झाम्पल 2001 ला आपला ग्रोथ रेट होता 21%, तो आता झाला 17%. क्लिअर आहे? तर याच्यावरून आपल्याला कळते. चौथी अवस्था आपण एक आता नाही. भारत सध्या जगातले विकसनशील देश सगळे तिसऱ्यात आहेत. आपल्याकडलं राजस्थान, यूपी, बिहार सारखे राज्य दुसऱ्या अवस्थेत आहेत. जगातले केनिया सारखे देश दुसऱ्या अवस्थेत आहेत. चौथ्या अवस्थेमध्ये आलो नाही. पण आपलं लोकसंख्या धोरण 2000 नुसार काय ठरलं? आपलं भारताला 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करायचंय. सो आपण चौथ्या अवस्थेमध्ये कुठल्या वर्षी असणार आहे? 2045. पाचवं बघू. पाचव्याला 101 वर्ष लागतील. क्लिअर आहे का? नॉटस्टाईनची थिअरी कळली. यात भारताच्या स्टेजेस कळल्या. सध्या भारत कुठल्या अवस्थेत आहे? तिसऱ्या. लोकसंख्या वाढते पण ती घटत्या दराने वाढते. पैशात क्लिअर आहे सगळ्यांना? हे एक आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता त्यानंतर पुढे गेलं तर इथे एक तुमचं लक्षात ठेवायचं, लोकसंख्या धोरण. किती लोकसंख्या धोरण आले आपल्याकडे आतापर्यंत? 2. पहिलं कधी आलं? 1976 आणि दुसरं कधी आलं तुमचं? 2000 साली. 76 ला मेजर काय ठरलं? पोरींच्या आणि पोरांच्या लग्नाचं वेळ ठरलं ना, 21 आणि 18. 1978 ला ते पास झालं, ते जाऊ दे, ते येत नाही तुम्हाला. आता येतं 2000. 2000च्या धोरणामध्ये आपण 3 धोरणं ठरवली. एक होतं तातडीचं लक्ष, नंतर होतं मध्यावधी लक्ष. मध्यावधी म्हणजे ते 2010 पर्यंत कंप्लीट करायचं होतं. तिसरं होतं दीर्घ लक्ष. एकच आहे, काय? 2045 पर्यंत आपल्याला लोकसंख्येचं स्थिरीकरण करायचं. क्लिअर आहे सगळं? या पद्धतीने लक्षात ठेवा. पुढचं आता मध्यावधीमध्ये काय होतं? बरं हे जरा तातडीचं काय होतं? तातडीचं आपल्याकडे ज्या सुविधा बाळंतपण वगैरे डिलिव्हरी सगळ्या नीट करायच्या. मध्यावधीमध्ये काय होतं? आपल्याकडचं 80% ज्या होत आहेत त्या कुठं? हॉस्पिटलमध्ये. आणि 100% कुशल माणसांद्वारे. 100% हॉस्पिटलमध्ये प्रसूती नाही. 80% इन हॉस्पिटल्स आणि 100% बाय कुशल तुमच्या ज्या काही कारागीर असतील किंवा डॉक्टर्स असतील त्या मार्फत. दुसरं ठरलं होतं आपलं काय? आपला जनन दर किती आणायचा होता? 2.1% जनन दर. हे एक होतं. त्यानंतर आपल्याकडे लसीकरणाचं काय करायचं होतं? सार्वत्रिक लसीकरण साध्य करायचं होतं आपल्याला, बरोबर ना? म्हणून आपल्याकडे आपण इंद्रधनुष्य नावाच्या स्कीम आणली आता. क्लिअर आहे? हे एक लक्षात ठेवायचं, मेजर आहे. याच्यावरती प्रश्न येतात. डन. यात आपण अजून एक टार्गेट होतं आपलं, माता मृत्यू दर 100 प्रति 1,00,000 जन्म. आठवते? आणि शिशु मृत्यू दर किती? 30 प्रति 1,000 जन्म. हे 2 टार्गेट ठरले होते. हा इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न येईल बरं का. माता मृत्यू दर कशात मोजतो आपण? 1,00,000 जिवंत जन्मामागे मोजतो. डन. क्लिअर आहे?
हे झालं तुमचं लोकसंख्येचं धोरण. आणि याच्यानंतर एक दिवस आला, कुठला दिवस हो? 19 एप्रिल 2023. काय झालं या दिवशी? भारत जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश. तुम्हाला पटकन सांगा जगातले सर्वाधिक लोकसंख्येचे देश बोला. पहिलं इंडिया, दुसरा चायना, तिसरा USA, चौथा इंडोनेशिया, पाचवा कोण? पाकिस्तान, सहावं नायजेरिया, सातवा ब्राझील आणि 8 नंबरला बांगलादेश. ही एक आकडेवारी जराशी व्यवस्थित लक्षात ठेवा. डन. कारण हे वर्ल्ड जिओग्राफी मध्ये येऊ शकतं ना आपल्याला, ते एक महत्वाचं आहे. आता हे झालं. याच्या पुढची एक आकडेवारी महत्वाची आपल्याला ही इथं आहे. साधारणतः भारतातली सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य इथं सांगा मला कोण कोण आहे? सगळ्यात जास्त कोण? यूपी, त्यानंतर महाराष्ट्र, उसके बाद काय? बिहार आहे की, तिसरं बिहार, चौथं वेस्ट बेंगॉल, पाचवं होतं तुमचं आंध्र प्रदेश. आठवतंय का? आता ही ट्रिक केली आपण. आंध्रचा म्हातारा कणत कणत गुजराण करतो. आंध्र प्रदेश नंतर काय होतं? मध्य प्रदेश, त्यानंतर तमिळनाडू, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर कर्नाटक आणि त्यानंतर गुजरात. दीज आर द 10 मोस्ट पॉप्युलर स्टेट इन इंडिया. पहिले 5 तर आले पाहिजेत भाई लोक. काय पहिलं? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार. त्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहारची लोकसंख्या आहे 10 करोड प्लस. हे पण जमलं पाहिजे. पुस्तकात दिले आपलं इंडिया जिओग्राफीचं पुस्तक सगळीकडे अवेलेबल आहे, त्या पुस्तकात दिलेलं आहे. ओके, हे दोन्ही मी सायमल्टेनियसली घेतोय आता. ओके, आता इथं 10 करोड प्लस झालं आपल्या इकडे, काय अडचण नाहीये. दुसरी गोष्ट, आता हे झाले मोस्ट पॉप्युलर स्टेट. आता याच्या पुढं मोस्ट पॉप्युलर सिटीज आठवते का? हा, क्रम लक्षात ठेवायला सांगितला होता. असं घेतलं तर आधी 1 नंबरला मुंबई, 2 नंबरला दिल्ली, 3 नंबरला कोलकाता, 4 नंबरला चेन्नई, 5 नंबरला होतं बेंगलोर, 6 नंबरला होतं हैदराबाद, 7 नंबरला होतं अहमदाबाद आणि 8 नंबरला होतं पुणे. एवढंच सांगितलं तुम्हाला. त्यातले पण हे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता हे 1 करोड प्लस आहेत. ओके, आणि त्यानंतर पुण्याची किती होती? 50 लाख. आठवते का? म्हणजे महाराष्ट्रात, भारतातली 8 शहरं 50 लाख पेक्षा जास्त. सगळे एकत्र का घेतोय कळतंय सगळ्यांना आता, तर हे एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता हे झालं सर्वात कमी लोकसंख्येवाले राज्य कुठले आपल्याकडे? आठवते का? हा कोण? सिक्कीम, त्यानंतर मिझोराम, त्यानंतर अरुणाचल, हा गोवा आणि नागालँड. काय ट्रिक लक्षात होती? सिमिरन गोव्याला आणि नागालँडला गेली, बरोबर आहे ना? सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल, गोवा आणि नागालँड हे काय झाले? लिस्ट पॉप्युलेटेड. बरेच जण असे असतील आत्ता जाग आली की लोकसंख्या पाठ करावी लागते का? प्रश्न येतात, पाठ करावी लागते. ज्यांनाही जड वाटते हेच लेक्चर डबल डबल बघा. 3 टाइम व्ह्यू दिलेत, काय अडचण नाही. मी तर त्यापेक्षा जास्त देऊन टाकले. बघा इथं आणि ही आकडेवारी लिहा. आपलं पुस्तक नसेल तर, आपलं पुस्तक असेल इंडियाचं तर हे इंडियामध्ये दिलेलं आहे. क्लिअर आहे सगळं? डन. हे कळालं आता. आता बघायची एक एक सेगमेंट प्रॉपर पद्धतीनं. ओके, चलो. आता इथं पुढची गोष्ट, भारताची टोटल लोकसंख्या किती? 121 कोटी. क्लिअर आहे? 121 कोटी. जगाच्या किती टक्के? 17.5. भाई बघितलं होतं हे, पण असाच प्रश्न आलता राज्यसेवा पुरवठाला आणि तो हॅच झाला का? कारण त्यांनी वर्ष मेन्शन केलं नव्हतं. 2011 नुसार भारताची लोकसंख्या जगाच्या 17.5. आता जर UNFPA युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड यांचा रिपोर्ट घेतला तर ती 17.7 आहे. त्यामुळे 11 नुसार किती? ती 17.5. त्या 17.5 पैकी आपण हे पण बघितलं होतं की 48.5% काय तुमच्या फिमेल आणि 51.5% काय तुमचे मेल. त्यात पुन्हा हे पण बघितलं होतं की तुमचे 31.2 काय तुमचे शहर, ही तुमची अर्बन पॉप्युलेशन आहे आणि तुमची 68.8 काय झाली तुमची ग्रामीण किंवा रुरल पॉप्युलेशन. हे सुद्धा आपण बघितलं होतं. डन आहे का? ऍज पर 2011 सेन्सस. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता ते सांगत बसत नाही मी. भारतात पहिली जनगणना कधी झाली? 1881 ला. त्याच्या आधी मेयोने केली ती 72 ला, पण ती अपूर्ण राहिली. 1881 ला कोणी केली? रिपन. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि आत्ताची जी आपली 11वी झाली ती 15वी होती स्वातंत्र्य म्हणजे टोटलची,
आणि स्वातंत्र्यानंतरची 7वी. आता जी चालू आहे ती कितवी? 16 आणि 8. हे नीट लक्षात ठेवायचं. ओके. कोण केले ब्रँड अँबॅसिडर आत्ताच्या? सुदर्शन पटनाईक, वाळू शिल्पकार, त्यांना आपण 2026चं ब्रँड अँबॅसिडर केलेलं आहे. हे डन आहे का? आता जायचं पुस्तकात. ओके, चला बघूयात पुस्तकामध्ये. हे आलं का? इंडियाचं पण ओपन करावं लागेल पुस्तक. इथं आलतो आपण. सर्वाधिक लोकसंख्येची राज्य झाली का क्लिअर तुमची? काय बघितलं होतं? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रचा महातारा कणत कणत गुजरान करतो. आले इथपर्यंत. त्यातले यूपी, महाराष्ट्र, बिहार किती? 10 करोड प्लस. त्यानंतर सर्वात कमी वाले बघितलं का? सिमीरन, गोवा आणि नागालँडला गेली. ते झालं आपलं. त्यानंतर सर्वाधिक पॉप्युलेटेड सिटीज या पण क्लिअर झाल्या आपल्या. ओके. सर्वात पॉप्युलेटेड जिल्हे जस्ट लक्षात ठेवा, ठाणे जो महाराष्ट्रातला आहे तो भारतातला सर्वात जास्त पॉप्युलेटेड जिल्हा आहे. 11 नुसार. आत्ता नसेल कारण ठाण्यातलं वेगळं काय झालं? पालघर. पुणे मेंबी जाऊ शकतो आता. ओके. आता दुसरा आहे लोकसंख्येचा दशवार्षिक दर. ओके. तो 2001 ते 11 मध्ये किती भरला? 17.60. तो 1991 ते 2001 होता 21.65 वगैरे समथिंग. 21 चा किती झाला? 17. सो नॉटस्टाईन नुसार आपण तिसऱ्या अवस्थेत आहे. लोकसंख्या तर वाढती पण कशी वाढती? घटत्या दराने वाढते. प्रूव्ह झालं का? त्यात पण सगळ्यात जास्त मी मॅप अशी ट्रिक सांगतो, मेघालय, अरुणाचल आणि बिहार इथं सर्वात जास्त आहे. आणि सर्वात कमी दर कुठं असेल? जे शिकलेले तिकडं. कोण कोण शिकले? नागालँड, केरळ, गोवा. दिसतंय का? इथं सर्वात जास्त शिक्षित आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यात पुन्हा नागालँडची आकडेवारी तर मायनस आहे, -0.58. म्हणजे नागालँड नॉटस्टाईन नुसार 5व्या अवस्थेत गेले. तर तसं 5व्या नाही गेलं, ते त्यांची मोजायची राहिली होती आकडेवारी. तिकडली लोक मोजूनच देत नाही ना, असं आहे. आता बघा पश्चिम बंगालचं इलेक्शन चाललंय. काय चाललंय? रोज रडा. डायरेक्ट त्यांनी एक म्हणजे जवळपास 70 ते 80 लाखाच्या आसपास वोटर्सच डिस्क्वालिफाय केले. या सगळ्या गोष्टी तिकडे चालतात. ओके. उसके बाद महत्वाचा फॅक्टर आहे तुमचा लोकसंख्येची घनता. आता भारतातली लोकसंख्येची घनता 2011 नुसार आहे 382. बघा आता कितीची किती झाली ती? 325 ची 382. कितीची वाढ झाली ती? +57 आहे. हा, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता घनतेतले पहिले 3-4 लक्षात ठेवावे लागतील. विचारतात घनतेमध्ये 1 नंबरला दिसल तुम्हाला बिहार, 2 नंबरला दिसल पश्चिम बंगाल, 3 नंबरला दिसल केरळ. एवढे 3च करा. बिहारची किती दिसती? 1106. पश्चिम बंगालची किती दिसती? 1030 आणि केरळची 821. बिहारचा आकडा सुद्धा पाठ करायचा बरं का, 1106. क्लिअर आहे सगळ्यांना? हे झालं. उसके बाद सर्वात कमी वाले सिंपल आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये अरुणाचल. कोण जाईल का राहिला? मोठं राज्य पण लोक कमी, त्यामुळं अरुणाचल. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. अरुणाचल, अंदमान निकोबार जाऊ द्या मधलं. अरुणाचल नंतर मिझोराम, सिक्कीम आणि नागालँड आहे. अरुणाचल, मिझो, सिक्कीम, नागा. हा PYQ बरं का. सर्वात कमी घनतेचे विचारले. सर्वात कमी मध्ये 7 सिस्टरला नागालँड सगळ्यात जास्त लक्षात ठेवा. आणि त्यापेक्षा तुमचा आधी मग होते ते सिक्कीम आहे, मिझोराम आणि तुमचं अरुणाचल प्रदेश. क्लिअर आहे? अरुणाचल प्रदेशचा आकडा पाठ पाहिजे माझ्यासाठी. किती? 17. जसं इंडियामध्ये इकडे अरुणाचल आहे ना, तसं महाराष्ट्रामध्ये इकडं गडचिरोली. गडचिरोलीची 74. हे जे पण 100 पेक्षा कमी. क्लिअर आहे? हा झाला तुमचा घनता. घनतेनंतर पुढची फॅक्ट आहे तुमचा सेक्स रेशो. आता सेक्स रेशो आला तर भाई किती झाला? 933 चा 943. महत्वाचा आहे. कितीने वाढ झाली? 10ने. त्यात परत येतं तुमचं इथं पण शिकलेली राज्य, साऊथची राज्य. केरळ साऊथचं. भाई केरळचा आकडा पाठ करा 1084. दुसरं तुमचं तमिळनाडू दिसतंय, पण पुदुच्चेरी आहे ते पण साऊथच आहे. या दोनचं 1000 पेक्षा जास्त आहे. पुदुच्चेरी 1037, पण तो केंद्रशासित प्रदेश घेऊ नका. खाली काय दिसतंय? तमिळनाडू. त्याच्या खाली दिसतंय आंध्र. आले का साऊथ वाले सगळं? त्यामुळे अप्रोच आला तर काय साऊथ लक्षात ठेवायचं. केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश. आणि सर्वात कमी वालं कोण असेल? ते पंजाब, हरियाणा. तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगतो. लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर दोन्हीकडे 1 नंबर हरियाणाच आहे. दिसतंय का? इथं दिसला हरियाणा, पुढे पण हरियाणाच असेल. ओके. हे झालं. पुढे येतं तुमचं चाइल्ड सेक्स रेशो. इथं मात्र गडबड आहे. हा एकच पॅरामीटर आहे जो आपल्याकडे कमी झालाय.
927चा 919 झालाय. कितीची घट आहे? 8. आणि सर्वात जास्त कुठे दिसती? अरुणाचल. हे कुठे बघितलं होतं अरुणाचल आपण? सर्वात कमी घनता. त्यामुळे सर्वात कमी घनतेचं जे राज्य आहे ते सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तराचं राज्य आहे. अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय आले का? पुन्हा तिन्ही पण तिकडलेच नॉर्थ ईस्ट. हे आदिवासींमध्ये मातृसत्ताक पद्धती असं काहीतरी लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं मुलींची संख्या जास्त आहे बाल लिंग गुणोत्तर. आणि कमी मध्ये परत कोण आलं? आला का? हरियाणा. त्यामुळे साधं लिंग गुणोत्तर आणि बाल लिंग गुणोत्तर दोन्ही मध्ये कोण कमी? हरियाणा. क्लिअर आहे? या पद्धतीनं. त्यानंतर येते लिटरसी. लिटरसी पर्सेंटेज किती आपलं? आधी लय कमी होतं बघा, किती? 65. आता किती झाले? 72.99. कधी कधी हे पेपरात 73 पण देतात. दोन्ही पण बरोबर आहे, काय अडचण नाही आपल्याला. आणि सर्वात जास्त साक्षर कोण हो? केरळ. किती दिसती? 9. आता दिस इज अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस. तुम्ही करंट मध्ये जे पाठ करताय ना, मिझोराम, त्रिपुरा, गोवा, ते आहे उल्हास प्रोग्राम नुसार, नवभारत साक्षरता अभियान. ते हे वेगळं. 11 नुसार घेतलं तर कोण? केरळ, मिझोराम, गोवा, त्रिपुरा. आले का इथपर्यंत? हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात कमी कोणाची? बिहारची साक्षरता. ओके. आता इथं या. इथं राजस्थान दिसतंय का? राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा प्रश्न. 24 का 25? आत्ता आलता ना भाई? आत्ता आलता. कुठून आला? पुस्तकात होता, आपण बघत नाही हो. 66.11 असंच दिलेलं आहे. माझी पुस्तकाची एडिशन त्याच्या आधीची आहे, परीक्षेच्या आधीची. ओके. बिहार, अरुणाचल, राजस्थान. क्लिअर आहे? मग सर पाठ करायचं का? अप्रोच लक्षात ठेवायचं. ते आलं किंवा नाही आलं, दॅट वॉज नॉट द मेरिट डिसाइडिंग फॅक्टर. कुणी पाठ केलं का राजस्थानची 66.11? इथं आमचं 1084 पाठ व्हायला केरळचं. हे कुठे पाठ करायचं आम्ही? ओके. तर ते एक लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवा. बिहारची 61 आहे, त्यामुळे त्या प्रश्नामधला जो 57 का 58चा ऑप्शन होता तो कॅन्सल झाला डायरेक्टच. ओके. त्यानंतर पुढे गेलं साधारणतः नवीन कार्यक्रम 100% प्राथमिक साक्षरतेमध्ये. आता साधारणतः इकडं ऑगस्ट 2025 नुसार भारतामध्ये उल्हास कार्यक्रमानुसार हे मिझोराम, गोवा, त्रिपुरा ही 100% साक्षरतेचे राज्य. इव्हन त्याच्यामध्ये आय थिंक हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड 2 वाढलेत, पण आता सध्या 5 झालेत. करंट मध्ये बघून घ्या. पुढे साधारणतः एससी पॉप्युलेशन आहे. आता ऑब्व्हियसली ज्या राज्यामध्ये आपल्याकडे पॉप्युलेशनच जास्त आहे, कुठं? यूपी. तिथंच तुमचं एससीचं पॉप्युलेशन सुद्धा जास्त असणार आहे. पण पर्सेंटेज घेतलं ना, इथं येते पंजाब. याची ट्रिक सांगू का? शीख जे पॉप्युलेशन आहे ना, त्याला आपण ऑल इंडियामध्ये एससी ला ट्रान्सफर करतो. त्यामुळे शीख कुठं आले? पंजाब. त्यामुळे शिखांचं पर्सेंटेज कुठं आलं? पंजाब. क्लिअर आहे? आता सेम इथं बघायचं आपल्याला एसटी. एसटीचं सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे एमपी. कारण का? कारण एमपीला सर्वात जास्त झाडं आहेत आपल्याकडं. झाडं असल्यामुळे आदिवासी पण तिकडच. पण प्रमाणामध्ये कोणाला? लक्षद्वीप. हे पण आता हा पण प्रश्न आलता. सर्वात जास्त अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचं प्रमाण कुठं? लक्षद्वीप. भाई येत आहे ना प्रश्न याच्यावर. 25च्या पेपरात इथले 2 आहेत आणि प्लस मागच्या वर्षी 24ला महाराष्ट्राचे 2 आहेत. त्यामुळे लोकसंख्येला स्किप करून चालणार नाही. ऑनलाईन वाले हे लेक्चर पुन्हा पुन्हा बघा, शेवटचं महाराष्ट्राचं याच्यावरती प्रश्न आहेत. 3 प्रश्न मिनिमम येतात आणि यातला एखादा प्रश्न तिकडे इकॉनॉमिक्सला जातो लोकसंख्या धोरणासारखा. ओके. ठीक आहे. आता शहरी ग्रामीण लोकसंख्या इथंच सांगतो. शहरी ग्रामीण लोकसंख्येमध्ये आपल्याकडे आत्ताच सांगितलं टोटल लोकसंख्येच्या 31.14, कधी कधी 31.16 बी येतं, कधी कधी 31.2 बी येतं. तिन्ही पण बरोबर. तुम्ही त्या 31च्या पुढे बारक्याला जाऊ नका बरं का. तुम्ही 14 पाठ केलं 16 दिलं. मागच्या वर्षी कार्यक्रम झाला पोरांचा साक्षरतेला 82.34 आणि 82.91. हा, तसं करायचं नाही. ओके. म्हणजेच ग्रामीण किती आलं? जवळपास 68.8 किंवा 69. क्लिअर आहे? आता इथं थोडीशी गडबड आहे. हे झालं प्रमाण. प्रमाणाचा विचार करता आपल्याकडं टोटल शहरी प्रमाणामध्ये 1 नंबरला येतो गोवा. हे 100% पैकी किती लोक? 62% लोक शहरात राहतात. आणि यानुसार महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? 45. महाराष्ट्रामध्ये किती शहरी लोकसंख्या आहे? 45.2. शहरी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार गोवा पहिला, महाराष्ट्र 5वा. पण एकूण लोकसंख्या घेतली फक्त शहराची तर मात्र महाराष्ट्र पहिला. डन. डिफरन्स कळाला? याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ऑल गुड. बस एवढं सध्या ठीक आहे. आता हे भारताचं झालं, ते महाराष्ट्र राहिलं की अजून आमचा. आता सेम फॅक्टर पॅरामीटर मी आता तिकडे घेत बी नाही, इथंच बघू आपण. ओके. पॉप्युलेशन मध्ये काय काय बघितलं आपण भारताचं ते सांगा मला. पहिलं एकूण लोकसंख्या बरोबर. नंतर काय बघितली? दशवार्षिक वाढ. तिसरं काय बघितली?
घनता. चौथं काय बघितलं? लिंग गुणोत्तर. पाचवं काय बघितलं? बाल लिंग गुणोत्तर. आणि सहावं बघितली तुम्ही साक्षर. मी याच्या पलीकडे पाठही करायला सांगत नाही. जो कोणी हे लेक्चर करत असेल महाराष्ट्र आणि भारत एवढंच करायचं. महाराष्ट्राचं तुम्ही एकाच पानात दिले पाठ. जायचं पुढे आता. ओके, शेवटी आपण हे चार्ट भरूया. आधी महाराष्ट्र बघू आणि हा कंपॅरेटिव्ह भरू इंडिया आणि महाराष्ट्राचा. ओके, लास्ट वाला या इकडं. हा महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आता महाराष्ट्राची लोकसंख्या. हा चला चला, भारताची टोटल लोकसंख्या आठवा किती होती? सगळ्यात जास्त कोण होतं भारतात? कोण? यूपी, महाराष्ट्र, बिहार. तसं आता महाराष्ट्राचं बघायचं आपल्याला. महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या किती इथं दिलं नाहीये, ते प्रिंटिंगचं राहिलं. किती हा पण विचारतात बरं. महाराष्ट्राची टोटल लोकसंख्या आहे 11,23,74,333. हे लक्षात ठेवा. ओके, आता आपल्याकडं बाय डिफॉल्ट कोण असणार आहे जास्त? मुंबई नाही तर पुण्यापैकी कोणतरी. फक्त मुंबई नाही घेता कोणाला आता? ठाणे. ठाणे का येईल? कारण ठाणे हा भारतातला सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे, त्यामुळे आपल्याकडे पण तो एक नंबर येईल. आणि एक ट्रिक सांगतो, ह्यांची जोडी कुठेही फोडायची नाही. सगळ्यात पहिल्यांदा कोण येईल तुमचं? ठाणे. ती जोडी येते, फक्त ती आली तर सोबत येणार, एवढं लक्षात ठेवा. पहिलं दुसरं येईल किंवा दुसरं येईल पण सोबत येणार. सो एक नंबरला कोण? ठाणे, पुणे. आता कोण आलं? मुंबई उपनगर, नंतर नाशिक आणि नागपूर. एवढं लक्षात ठेवा. पहिले 5 राज्यसेवा काय काय? हा, ठाणे, पुणे, उपनगर, नाशिक, नागपूर. इथं मुंबई शहर आहे का? मुंबई शहरातली लोक राहायला कुठे गेली? उपनगरात आणि ठाण्यात. सो ठाणे, पुणे, उपनगर, नाशिक, नागपूर. सहावं कोणी पुढं? अहिल्यानगर दिसल. ओके, इथपर्यंत पास झालं. ओके, आणि सर्वात कमी वाला कोण? पुन्हा या दोघांची जोडी फोड. दोन्ही कोपरे, तिकडं गडचिरोली, इकडं सिंधुदुर्ग. पहिला आला सिंधुदुर्ग, दुसरा आला गडचिरोली. मग हिंगोली, वाशिम, भंडारा. हा बरं, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. एवढंच एक मी किचकट आहे, थोडं पाठ करायला सांगतो. कसं? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. यात पण ठाण्या पुण्याची जोडी जास्त मध्ये कधी फोडायची नाही आणि सिंधुदुर्ग गडचिरोलीची जोडी कधी फोडायची नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? कळली का? टोटल लोकसंख्या 11,23,74,333. सगळ्यात जास्त कुणाची? ठाणे, पुणे, उपनगर, नाशिक, नागपूर. कमी मध्ये कोण? सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली, वाशिम, भंडारा. क्लिअर? ओके, आता स्त्री आणि पुरुष आठवते का? मी भारतामध्ये फिमेल किती सांगितल्या होत्या? 48.5 आणि मेल किती होते? 51.5. महाराष्ट्रामध्ये हे असं आहे 48.18 फिमेल आणि किती झालं हे? 51.82 काय झाले? मेल. तुम्हीच मला सांगा, एकूण लोकसंख्येमध्ये भारतात का महाराष्ट्रामध्ये स्त्रिया कमी आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचा वाटा कमी, असं एखादं वाक्य कुठतरी येऊ शकतं. क्लिअर आहे? पण स्लाइट डिफरन्स आहे, त्यामुळं किचकट नाही, सिंपल पद्धतीने पाठ करायचा आहे. ओके, हा इंडियाचा रेशो आहे आणि हा महाराष्ट्राचा रेशो आहे. ओके, त्यानंतर पुढचा फॅक्ट आहे दशवार्षिक वाढ. हा, इथं इंडियाची रिवाइज करायची प्रत्येकानं. सांगा मला पहिले इंडियाचं किती होतं? 17 पॉइंट, बरोबर ना? नाही 17 पॉइंट किती होतं? 7. 17.5 काय होतं? 11 नुसार भारताच्या लोकसंख्येचा वाटा आणि वाढ किती होती? 17.7. महाराष्ट्राची किती आहे? 15.99. किती वरनं किती झाली? 22 वरनं 15. त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा नॉर्थस्टाईन नुसार तिसऱ्या अवस्थेमध्ये आहे. ओके, ऑब्विसली जिथं सर्वात जास्त लोकसंख्या तिथंच वाढ. फुटली का जोडी? ठाणे आणि पुणे. फक्त तिसरं काय वेगळं? औरंगाबाद. आता थोडंसं वाढायला लागलं, एवढं फक्त लक्षात ठेवा. किती? ठाणे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. आली का जोडी परत? आता कमी मध्ये एक लक्षात ठेवा, झालं काय इथं? मुंबई शहर जे होतं ना आधी, त्या शहरातली लोक राहायला गेली उपनगराला, कारण गर्दी झाली, आणि ठाण्याला. आणि रत्नागिरी सिंधुदुर्गची सगळी माणसं कामाला कुठे गेली? मुंबई ठाण्याला. त्यामुळे या 3 मधली मागच्या 10 वर्षात सगळ्यात कमी ग्रोथ झाली. त्यामुळे हे तिन्ही जिल्हे कोकणातले आले. मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे तिन्ही पण कोकणातले आणि तिन्हीचा सुद्धा दर निगेटिव्ह आहे. लोक वाढली नाहीत, कमी झाली. कुठली? मुंबई शहर,
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. क्लिअर आहे का सगळ्यांना? काय झाली दशवार्षिक वाढ? भारताची 17.7, महाराष्ट्राची 15.99. क्लिअर आहे? इथं कोण होतं सगळ्यात जास्त भारतात? मॅप आठवते का? मॅप मिझोराम वगैरे आठवते का? आणि त्यानंतर कमी मध्ये कोण होतं? शिकलेले कोण? नागालँड, केरळ, गोवा. क्लिअर आहे? हे लक्षात ठेवा. आता तिथं अजून एक फॅक्ट, जर केंद्रशासित प्रदेश घेतला तर भारतामध्ये दशवार्षिक वाढ ही दादरा नगर हवेलीमध्ये आहे 55%. ते एक सांगायचं राहिलं माझं. त्यानंतर पुढे आली घनता. सांगा भारताची घनता. भारताची झाली 325 ची 382, ही भारताची. महाराष्ट्राची झाली 315 ची 365. कितीची वाढ? 50 ची वाढ. याच्यावर आयोगाने फक्त राज्यसेवेला 5 वेळा प्रश्न विचारला. आता काय प्रश्न आला 24 ला? पहिला नंबर उपनगराचा आहे आणि 5वा नंबर कोल्हापूरचा आहे. क्लिअर आहे? हे लक्षात ठेवायचं. सो सर्वात जास्त गणतीमध्ये ऑब्व्हियसली मुंबई ठाण्याची लोक येणार आहेत. बघा कोण आलं? मुंबई उपनगर शहर. फुटली का जोडी पुन्हा? फक्त पहिलं मुंबई आलं. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे आणि कोल्हापूर. एवढे एकच करून घेतलं मी पोरांकडनं. मागचा प्रश्न सुटला. मुंबई उपनगर 1 नंबर, कोल्हापूर 5 नंबर. क्रम कसा आहे? उपनगर, शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. क्लिअर आहे का सगळ्यांचं? हे साधारणतः व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. उपनगर, शहर, ठाणे, पुणे, कोल्हापूर. ऑल गुड. त्यानंतर कमी मध्ये कोण? तिकडे भारतात कमी कोण होतं? अरुणाचल. तसं इकडे कोपऱ्यातले का नाही? गडचिरोली. इथे एक ट्रिक आहे बघा, झिगझॅग. गडचिरोली जोडी फुटली का सिंधुदुर्गची? नाही. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. आलं का झिगझॅग? जोडी फोडायची नाही. गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ. पाठ करताना गडचिरोलीची करा. किती? 74. अरुणाचलची किती होती? 17. 100 पेक्षा कमी. आणि भारतात कोण होतं सर्वात जास्त घनता? बिहार, पश्चिम बंगाल, केरळ. क्लिअर आहे? या पद्धतीनं. त्यानंतर पुढे लिंग गुणोत्तर. भारताचं किती होतं सांगा? 933 943. इथं किती? 922 929. कितीची वाढ झाली? 7. हा पिवाय वेळ. क्लिअर आहे? आता तिकडे कोण होतं लिंग गुणोत्तरात? केरळ, तमिळनाडू, आंध्र, पुदुच्चेरी पण होता मध्ये. इथं लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्रियांचं प्रमाण. पुरींची नावं घ्यायची. रत्ना, सिंधू. आली का पुरींची नावं? इथं आलं रत्ना, सिंधू. रत्नाचं किती दिसतंय? 11 दुने 22 आणि सिंधू किती? 1036. आता गोंदिया आला डायरेक्ट कोपऱ्यातला. 4 नंबर अनएक्सपेक्टेडली सातारा आहे. नाही तर गोंदिया भंडारा सोबत आला असतं. क्लिअर आहे का? आता एक ट्रिक आहे. इथं घनतेमध्ये इथं कुठतरी औरंगाबादची घनता लिहून गेले. महाराष्ट्राच्या घनते एवढी. इथं कुठे गेलं? इथे आहे बघा. अरे अरे, महाराष्ट्राची घनता किती आहे? 365. तशी औरंगाबादची घनता पण, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 365. हा एक कधी कधी प्रश्न सोडवायला कामाला येतो. 2020 ला सुटला होता पोरांचा प्रश्न याच्यावर. ओके. छत्रपती संभाजीनगरची घनता महाराष्ट्राच्या घनते एवढी आहे. आता रत्नागिरी, सिंधू कळालं सगळ्यांना? ओके. पुढे काय दिले? गोंदिया, सातारा, भंडारा. हे नाशिक आणि चंद्रपूर का दिलं असेल मला सांगा? स्त्री आणि पुरुषांचं लिंग गुणोत्तर कशावर ठरतं? एखाद्या भागामध्ये जास्त विकास झालाय तर कामाला पुरुष येणार का स्त्रिया? पुरुष येणार. त्यामुळे स्त्रियांचं प्रमाण ऑलरेडी कमी. नाशिक आणि चंद्रपूर मध्ये विकसित कोण? नाशिक. त्यामुळे नाशिकला उद्योग जास्त, त्यामुळे कामाला पुरुष जास्त, त्यामुळे लिंग गुणोत्तर कमी. आलं का? चंद्रपूर पेक्षा कमी. त्यामुळे कधीही असं विचारलं पाठ न केलेल्यापैकी तर काय लिहायचं आपल्याला? कंपॅरिझन करायचं. त्यात पण एक ट्रिक आहे. ह्या गोंदियाचं बरोबर 9998 999. ओके. या ट्रिक नुसार हे बरोबर आहे का सांगा? हे पहिलं 4. हे 4 ही विकसित आहे. विकसित मुळे तिथं उद्योगधंद्यांचा विकास आहे. त्यामुळे कामाला कोण गेले? पुरुष. काय नाहीये तिकडं? स्त्रिया. त्यामुळे मुंबई उपनगर, शहर, उपनगर, ठाणे, पुणे जोडी फुटली नाही. इथं काय झालं तुमचं? लिंग गुणोत्तर कमी. कळतंय का? ओके. आणि असाही प्रश्न विचारतात, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधली लोकसंख्या कमी का झाली? कारण तिथली लोक उद्योगधंद्याला गेली. असं पण विचारतात, रत्नागिरी सिंधुदुर्गचं लिंग गुणोत्तर जास्त काय? कारण इथली लोक पुण्याला गेली, मुंबई ठाण्याला. गोष्टी करतायत सगळं. या प्रश्नी जायचंय आपल्याला. डन. यानंतर पुढचा सेक्शन आहे बाल लिंग गुणोत्तर. इथं मात्र भारताचं काय बघितलं तुम्हाला? लिंग गुणोत्तर 927 झालं, 919 -8. इथं लय गट आहे.
913चं डायरेक्ट 800 कितीची घट आहे -19 हे विचारतात. हा ओके. आणि सर्वात कमी आता सर्वात जास्त कोणाचे गडचिरोली भारतात कोणाचं होतं अरुणाचल आठवते का तो सेम अप्रोच आहे. आणि हे तिन्ही पण विदर्भातले मातृसत्ताक पद्धती लक्षात ठेवायचं आदिवासींची. गोंड आणि हलबा काल सांगितलं तुम्हाला ते इथं येतं. त्यानंतर इथं बीड मध्यंतरी स्त्री भ्रूण हत्याला सगळ्यात चर्चेत आलेला जिल्हा आहे. बीड जळगाव अहमदनगर बाल लिंग गुणोत्तर. आता पुढचा फॅक्ट याच्यामध्ये साक्षरता. भाई लोक भारताची साक्षरता किती होती 72.99 आठवती का आपली किती झाली 82.34. 2024चा प्रश्न आहे हा 82.34. साक्षरता कुठं जास्त असेल शहरात म्हणजे कुठं उपनगर शहर. आता वेगळे डायरेक्ट विदर्भात गेलेत नागपूर अकोला अमरावती कळतंय का क्लिअर आहे. आणि इथं तुमचं मुंबई उपनगर मुंबई शहर. आणि इकडल्या साईडला काय आलंय बघा तुमचं सर्वात कमी नंदुरबार भारतात कोणतं सर्वात कमी बिहार 61%. नंदुरबारची आपली 64%. सिंपल क्लिअर आहे या पद्धतीनं. आता आलं शहरीकरण. हे पाठ केलं आपण शहरीकरणाचं पर्सेंटेज किती आपल्याकडे 45.2. देशात किती आहे 31.16 आठवते का. पर्सेंटेज नुसार आपला क्रमांक किती आहे कारण पहिलं कोण आहे गोवा पण शहरी लोकसंख्येनुसार आपला क्रमांक पहिला. क्लिअर आहे व्यवस्थित चुकायचं नाहीये. त्यानंतर आता इथं पुन्हा एकदा शहरी लोकसंख्या मेन जी वाढलेली शहर तिथं असणार आलं का शहर उपनगर ठाणे. आता ठाण्या पुण्याची जोडी पहिल्यांदाच फुटली. मध्ये कोण आलं नागपूर. तरी पण तुम्ही ठाणे पुणे सोबत घेऊ शकता काय शहर उपनगर ठाणे नागपूर पुणे. कमी कुठं असेल गडचिरोलीमध्ये शहर आहे का बाई नाही. गडचिरोलीला महानगरपालिका सुद्धा नाहीये नगरपालिका आहे गडचिरोलीला. त्यामुळे शहरीकरणाचं प्रमाण अत्यंत कमी. जोडी फुटली का गडचिरोली सिंधुदुर्ग. डन आहे का. सो हे 6 पॅरामीटर फक्त लक्षात ठेवायचे होते. वैशाख क्लिअर आहे सगळ्यांना. आता फक्त हे जे कंपॅरिझन सांगितलं होतं ते ओके. इथं बघू आपण इंडिया इथं बघू आपण महाराष्ट्र. बोला एकूण लोकसंख्या भारताची किती 121 कोटी. इथं 11 कोटी 23,74,333 आणि 33. दशवार्षिक वाढ किती इथं 17.7 इथं 15.99. घनता किती 382 इथं किती 365. लिंग गुणोत्तर किती आपलं भारताचं 943 इथं 929. बाल लिंग गुणोत्तर किती 919 इथं 894. साक्षरता किती आपली 82 पॉइंट किती भारताची 72.99 इथं 82.34. किती सुंदर आहे. आता प्रश्न काय येतात महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ भारतापेक्षा कमी आहे. महाराष्ट्राची घनता भारतापेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर भारतापेक्षा कमी आहे. महाराष्ट्राचं बाल लिंग गुणोत्तर भारतापेक्षा अत्यंत कमी आहे. ओके. आणि महाराष्ट्राची साक्षरता भारतापेक्षा जास्त आहे. हे महाराष्ट्र प्रगत असण्याचं लक्षण आहे. क्लिअर कळ्या डन आहे व्यवस्थित काय अडचण एवढं फक्त बघायचं होतं आपल्याला. डन कळाली का लोकसंख्या. हे रिवाइज करावं लागेल एवढं मात्र खरं आहे. आता इथं 2च प्रश्न शिल्लक राहिले. ते वसाहतीचे प्रकार विचारले जातात बघा ते बघायचं. हा माहित आहे लोड झालाय असं झालंय आज असू द्या त्यात जाणार आहे त्याच्यावर प्रोसेस होणार आहे. आज काय वर्ल्ड जिओग्राफीची ताकद नाही तुमची एवढं तुम्हाला कळलं. ओके चला आता पुढे इथं घेऊयात आपण वसाहतीचे प्रकार. एक प्रश्न आयोगाला आवडतो यातला म्हणून घ्यायचा आहे तो. इथं सेटलमेंट्स ऑफ इंडिया 4 प्रकारच्या वसाहती असतात तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. कुठल्या कुठल्या एक दाट वसाहती दुसऱ्या असतील तुमच्या संमिश्र दिल्या मध्यम किंवा संमिश्र. तिसऱ्या असतील हॅमलेट आणि चौथ्या असतील विखुरलेल्या. आयोग कशा प्रश्न विचारते पीओक्यू मध्ये बघितलं एक तर दाट नाहीतर विखुरलेले. एवढ्यावरतीच आयोग कंपल्सरी प्रश्न विचारत असतं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता काय होतं ते लक्षात घ्या. इथं आणि इथं दाट लोक का असतील दाट भागात तिथं सगळ्या राहण्याच्या सुविधा चांगल्या अनुकूल परिस्थिती पाणी चांगलं जमीन चांगलं घनता जास्त. आणि इथं काय असेल विखुरलेल्यामध्ये अतिशय प्रतिकूल. वाक्य मागच्या वर्षीचं
प्रतिकूल परिस्थिती, डोंगर दर्या, पाणी नाही, सुपीक जमीन नाही, काय. त्यामुळे मी जर म्हटलं तर गंगेच्या खोऱ्यामध्ये दाट वस्ती आणि इकडं राजस्थानच्या वाळवंटामध्ये विखुर. आलता ना प्रश्न, राजस्थान बुंदेलखंडच्या भागामध्ये विखुरलेल्या वस्त्या आहेत. आता पुस्तकात बघू, हे सगळं एनसीईआरटी मधनं घेतलेलं आहे. पहिली दाट वस्ती. दाट वस्ती कशा ठिकाणी असेल? दाट वस्ती असेल तुमची साधारणतः जिथं सुपीक जमिनीचा प्रदेश आहे. दिसलं का? ओके. सुपीक जमीन म्हणजे कुठं? गंगेचं खोरं. कुठं दिसतंय हे आता? तराईचा प्रदेश. पण एक्सेप्शन दोन आहेत. कुठले? बुंदेलखंड आणि नागालँड. इथं ते सुपीकमुळे नाही आले, इथं आले भीतीमुळं. बुंदेलखंडच्या भागात डाकू आहेत, नागालँडच्या भागामध्ये नक्षलवादी आहेत. तर यांच्यापासून वाचण्यासाठी लोक एकत्र वस्त्या करून राहतात. त्यामुळं एक लक्षात घ्या, ब्रॉडली विचारलं तर बुंदेलखंड नागालँडमध्ये विखुरलेल्याच वस्त्या आहेत आयोगाच्या पीवायक्यू नुसार. फक्त एक्सेप्शन म्हणून ते कुठे घेतलंय? दाटमध्ये. क्लिअर आहे? तसं जर वाक्यात आलं ना की बुंदेलखंड, नागालँड, राजस्थानच्या भागामध्ये विखुरलेल्या वस्त्या आहेत, तिथं सुरक्षितता या कारणाचा उल्लेख केला नसेल तर तिथं विखुरलेल्या, आणि सुरक्षितता या कारणाचा उल्लेख केला असेल तर ते दाट. क्लिअर आहे सगळ्यांना? कशामुळे झालं दाट? पाण्याच्या पुढे गेलं तुमचं मैदान, सुपीक जमीन, नैसर्गिक साधन संपत्ती वगैरे या सगळ्या गोष्टी इथं चालतील. डन. क्लिअर आहे सगळं? ओके. आता इथं काय, लोक सगळी एकत्र वस्त्या करून राहणार आणि लोकांची शेतं मात्र गावाच्या बाहेर लांब असणार. क्लिअर आहे? हे झालं. संमिश्र मध्ये एक भारी असतं. संमिश्र मध्ये ना श्रीमंत लोक मध्ये राहणार आणि गरीब लोक मजूर आहेत ती गावाच्या बाजूने राहणार. हे झाली तुमची संमिश्र. बघा दिसतंय, मुख्य गाव आणि त्याच्या आजूबाजूला लहान लहान वस्त्या असते. आपल्याकडलं खुर्द आणि बुद्रुक संरचना. आपल्याकडे गुजरातचा काही भाग, गुजरातला लागून राजस्थानचा काही भाग या भागामध्ये चालतो. तिसरं आहे तुमचं हॅमलेट. हॅमलेट म्हणजे आपल्या गावाकडे नसतं का? चव्हाण वस्ती, कदम वस्ती, शिंदे वस्ती असं असतं. चव्हाणांची 3-4 घरे एकत्र, शिंदेची 3-4 घरे एकत्र, असं 3-3-3-3 दिसतंय तुम्हाला. क्लिअर आहे सगळ्यांना? या पद्धतीने गोष्टी येतात या तुमच्या खंडित वसाहती. ओके. बघा दिले, प्राकृतिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे घरांचे समूह. एकटं घर विलग झाले का? नाही. हा एक समूह, हा एक समूह, हा एक समूह, हा एक समूह, असे समूहात विलग झालेत. ह्याला म्हणायचं हॅमलेट. पण आजपर्यंत त्यांनी हॅमलेट आणि संमिश्रवरती प्रश्न आला नाही. प्रश्न आला तर इथे येणार विखुरलेल्या वस्त्या. दिसते का? कशामुळे असतात विखुरलेल्या? प्राकृतिक प्रतिकूलता. लोकांना खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी कुठे सापडतील? राजस्थानच्या भागामध्ये. प्लस कुठे सापडतात तुम्हाला? इथं जम्मू काश्मीर वगैरे डोंगराळ भागामध्ये तुम्हाला आणि ईशान्य भारतामध्ये वस्त्या सापडतील. पहिलं रिझन प्राकृतिक प्रतिकूलता. आता एक वाक्य आलं मागच्या वर्षी 24ला. वाक्य असं होतं, रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि नद्या यांच्यामुळे विखुरलेल्या वस्त्या तयार होतात. बरोबर आहे का? हे नद्या असतील तर सुपीक प्रदेश येईल ना, त्यामुळे विखुरलेल्या नसतील. हा, रस्त्याच्या कडेला पण लोक राहतात, ते वाक्य चुकीचं होतं, ते लक्षात घ्या. 24चा प्रश्न आहे, तिसरं वाक्य त्या प्रश्नातलं, हे बघून घ्या. ओके. कळाले या 4 वस्त्या? आता इथं लक्ष द्या. हे झाले वस्ती प्रकार. प्रकार म्हणजे काय तुमचा? दाट, संमिश्र, नंतर हॅमलेट आणि चौथं काय बघितलं आपण? विखुरलेली. हे झाले प्रकार. पुढे असतात वस्त्यांचे पॅटर्न्स. आठवते का? 24चा प्रश्न नाही, 25चाच. चेकर बोर्ड पॅटर्न विचारला होता तुम्हाला, बुद्धिबळासारखा. तो पॅटर्न आहे. सिंपल सांगतो. एखादी नदी वाहते, नदीच्या कडेला वस्त्या तयार होईल. हा झाला रेषाकृती नावाचा पॅटर्न. लिनियर पॅटर्न म्हणतो आपण. 2 नद्यांचा संगम आहे, नद्यांच्या मध्ये वस्त्या झाल्या, हा झाला त्रिकोणाकृती नावाचा पॅटर्न. एखादं सरोवर आहे, सरोवराच्या कडणी वस्त्या झाल्या, याला म्हणायचं सर्क्युलर पॅटर्न. बरोबर. इथं चौक आहे, चौकाच्या कडेला वस्त्या झाल्या, याला म्हणायचं चौकोनी पॅटर्न, रेक्टँग्युलर पॅटर्न. क्लिअर आहे? गोष्टी कळतायत? किंवा राजस्थानच्या भागामध्ये इथं पाणी आहे, लोक राहणार, इथं पाणी नाही, लोक राहत नाही, इथं पाणी, लोक राहणार, हा चेकरबोर्ड पॅटर्न. सो दीज आर द पॅटर्न्स ऑफ सेटलमेंट आणि दीज आर द टाइप्स ऑफ सेटलमेंट. बऱ्याच जणांना ते कळलं नाही. ज्यांना ते माहित होतं ना त्यांना हा प्रश्न आला. पॅटर्न्स वेगळे असतात. कळलं? रेषाकृती कुठं? रस्ते आणि नदीच्या कडेला. त्रिकोणाकृती कुठं? 2 नद्यांच्या संगमावरती. त्यानंतर तुमचं वर्तुळाकार कुठं? सरोवराच्या कडेला. क्लिअर आहे? अशा पद्धतीने येतात. हे सोपं आहे. डन. आणि शेवटचा भाग आहे आता शहराची व्याख्या. राज्यसेवा पूर्व 25चा प्रश्न. कशाला म्हणायचं शहर? वैधानिक शहर आणि गणना शहर. बरोबर आहे का? ओके. वैधानिक शहर म्हणजे वैधान म्हणजे कायदा. वैधानिक शहर इथं असतात. वैधानिक शहर असे
जी कायद्यानुसार स्थापन केलं. कायदा कुठला? महानगरपालिका नगरपालिका कायदा. म्हणजे जिथं तुमची महानगरपालिका असेल, जिथं तुमची नगरपालिका असेल, जिथं तुमची नगर पंचायत असेल, जिथं तुमचं कटक मंडळ असेल, इथं ज्या तुमच्या शहरी स्थानिक स्वराज्य आहेत त्याला म्हणायचं वैधानिक शहर, इंग्लिशमध्ये स्टॅट्युटरी टाउन्स. ओके. दुसरे असतात सेन्सस टाउन्स. भारताची जनगणना 1981 न सेन्सस टाउन केले. आणि हा प्रश्न आलता गडबला, राज्यसेवेला आलता. गडबचा प्रश्न आहे, राज्यसेवेला येऊ शकतो. काय येतं? त्या शहराची कमीत कमी लोकसंख्या 5,000 इतकी पाहिजे. दुसरं त्याची डेन्सिटी 400 पाहिजे. आणि तिसरं त्यातली 75% पुरुष लोक काय बिगर कृषी कामात गुंतलेली पाहिजेत. या वर्षी माझं प्रेडिक्शन आहे हा प्रश्न येणार. हे आणि हे दोन्ही असलेला आपण शहर म्हणतो. क्लिअर आहे? काय काय पहिलं लोकसंख्या किती पाहिजे? 5,000 एवढी तुमची लोकसंख्या पाहिजे. 400 एवढी तुमची काय पाहिजे? घनता पाहिजे. आणि तिथले 75% पुरुष हे बिगर कृषी कामामध्ये एंगेज असले पाहिजेत. डन डनाडन. सोपं आहे. ओके. आणि लास्ट ऑफ द महाराष्ट्र अँड इंडिया जॉग्राफी, शहरांच्या विकासाचा क्रम. आठवते का सगळ्यांना? ओके. सगळ्यात छोटं काय असतं? खेडे म्हणजे विलेज. याच्यानंतर काय असतं तुमचं? शहर. नंतर असतंय नगर. नगरानंतर महानगर. नंतर असते सन्नगर. आणि शेवटी असतं महाकाय नगर. हे झालं मराठीवाले. लक्षात ठेवायला सोपं आहे. खेडे शहर नगर. आता शहर नगरामध्ये कन्फ्युजन होतं. नगरानंतर काय आलं? महानगर. त्यामुळे नगर नंतर येणार. इंग्लिश वाल्यांसाठी विलेज, हे आलं तुमचं टाउन, हे आलं तुमचं सिटी, हे झालं मेट्रोपॉलिस. दिस इज युअर कन्नर्वेशन. आणि हे शेवटचं तुमचं मेगापॉलिस. तो मागचा स्लाइड किंवा ही स्लाइड पैकी एक प्रश्न मी एक्सपेक्ट करतोय राज्यसेवा पूर्व 2026 ला. एक तर शहराची व्याख्या, नाही तर शहराच्या विकासाचा क्रम कसा? खेडे, शहर, नगर, महानगर, सन्नगर, महाकाय नगर. सिंपल. खेड्याची पॉप्युलेशन कमी असते. शहराची नियर अबाउट 50,000 असं म्हणतात. नगराची नियर अबाउट 1,00,000 म्हणतात. महानगराची नियर अबाउट 10 लाख प्लस असते. ओके. सन्नगर म्हणजे असं की दोन मोठी शहरं पुण्या पिंपरी चिंचवड एकत्र असतात. महाकाय नगराची मात्र 50 लाख पेक्षा जास्त. सांगा भारतातली महाकाय नगर. नाही का आपण बघितलं होतं मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे. पुणे किती होतं? 50 लाख. सो पुणे इज महाकाय नगर. ओके. मेगापोलिस. क्लिअर आहे सगळ्यांना? ऑल गुड. क्लिअर आहे सगळ्यांचं?